शिवशक्ती भीमशक्ती एक तुटीचे प्रेरणे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे वार करायचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा जिंदाबाद। जय महाराष्ट्र। आवाज येतोय का? जरा सगळे फोटोग्राफरनी बसून घ्या। मला वाटतं हॉल पूर्ण पॅक झालेला आहे। इथे विंगेत पण खूप लोक आहेत, सगळे आपले बाहेर पण आहे। दिसतोय ना मी? आता दिसतोय का? प्रेझेंटेशन द्यायचंय म्हणून जरा फ्लॅश बंद करा प्लीज सगळं। ठीक आहे, मागे प्रेझेंटेशन येणार आहे म्हणून स्पॉटलाइट नाही। फ्लॅश आज हा उत्साह पाहिल्यानंतर मला वाटत नाही प्रेझेंटेशन किंवा काही सांगण्याची गरज आहे। आज योगायोगाने महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथीप्रमाणे आज आपण राज्याभिषेक दिन साजरा करत आहोत। पण आज ह्याच महाराष्ट्रावर, आपल्याच मुंबईवर एक संकट मोठं आपल्या दारी येऊन थांबलेलं आहे। निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की त्या संकटाला तुम्ही घरात येऊ देणार आहात की उंबरठ्यावरच परत पळवणार आहात, हा निर्णय तुमच्या हातात आहे। आणि हा निर्णय तुमचा तुम्ही मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे। तुम्ही कुठच्याही पक्षाचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, कुठच्याही जातीचे असाल, धर्माचे असाल, कुठच्याही भाषा बोलत असाल, पण आज वर्षानुवर्ष जो प्रयत्न होत आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा, तो काही यशस्वी होत नाही। आधीच्या निवडणुका आपण पाहिल्या, मग अनेक निवडणुका आता पाहतच आलोय, पण 2017ची असेल, 2019 मध्ये आपली निवडणूक पाहिल्यानंतर पुन्हा एकदा 2024चं जो वर्ष होतं ते फार महत्वाचं होतं। त्याच्यात आपण लोकसभा चांगले आकडे आपल्याला मिळाले, महायुतीला, महाविकास आघाडीला असेल महायुतीचा प्रयत्न होता, पण तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळालं। त्याचसोबत नंतर 2 आमदारकीच्या निवडणुका आल्या, MLCच्या बॅलेट पेपरवर झाल्या, त्या देखील आपण जिंकलो। सेनेटची निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल काल परवाकडेच राहुल गांधींनी जो लेख लिहिलेला आहे, निवडणूक आयोगाने जे सेटिंग केलं, फिक्सिंग केलं, ते सगळी मॅच फिक्सिंग करून देखील मुंबईने आपल्याला 10 आमदार आपले निवडून दिले। याचा अर्थ हाच होतो की वर्षानुवर्ष ज्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं, गिळायचं होतं, कदाचित गुजरातला सोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं, हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं? मग एका उद्योगपतीच्या घशात घालायची मुंबई आणि अशी बनवून ठेवायची मुंबई, प्रायव्हेट लँड काहीतरी करून, की मग तुम्ही मग भले खासदार व्हा, आमदार व्हा, नगरसेवक व्हा, महापौर व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, तुमचा आवाज, मुंबईकरांचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही, मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही, असं दाबून टाकायचा। आणि हे संकटास जे मी मागे लिहिले ना, लढा आपल्या मुंबईचा, या लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही होणार हे तुम्हाला आज ठरवायचं। तुम्हाला ठीक आहे, आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आंदोलन करायची, हाक मारायची वेळ येतच नाही, कारण आपली आंदोलन ही ज्वलंत असतात। आंदोलन आपण करत आलेलो आहे। गेले 2 वर्ष आपण सातत्याने जे विषय घेतलेले आहेत, मग तो रस्त्यांचा घोटाळा असेल, रस्त्यांचा घोटाळा मी 2 वर्ष सतत मांडत आलेलो आहे की जवळपास 6080 कोटीचा घोटाळा। त्यावेळी देखील मी प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती। मला आठवतो तो दिवस, जानेवारीतला दिवस होता, तेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं, प्रधानमंत्री महोदय तुम्ही कृपा करून ह्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी येऊ नका, तुमची याच्यात बदनामी होईल। पण आले ते
भूमिपूजन केलं 18 जानेवारीच्या तारखेला.